मंडळी, आज आपण जाणार आहोत चौराई देवी दर्शनाला. हे तळेगावपासून जवळ आहे आणि डोंगरावर आहे. जुनं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. तर बघा, हे थोडे हे चढण आहे. चढून जावं लागतं, पण संध्याकाळी लवकर जा, कारण 6च्या नंतर ते बंद होतं. आणि वरती काय लाईट वगैरे एवढं नाही, त्याच्यामुळे लवकर गेलं बरं. हे बघा, मध्ये झाडं वगैरे आहेत. पूर्ण परिसर चांगला आहे, जंगलाचा परिसर आहे. वॉकिंगसाठी, ट्रेकिंगसाठी, संध्याकाळच्या फेरीसाठी चांगलं आहे. हे बघा, भरपूर लोक असतात. तर आम्ही चाललेलो आहोत जंगलामधून, रानामधून. संध्याकाळचा बघा, सूर्यास्त होत आहे. फार दृश्य चांगलं आहे. हे बघा, पहिला गेट आला ग्रामदेव चौराई देवीचा. हे बघा, लांबून कसं मंदिर सुंदर दिसतंय. वरती ध्वज फडफडतोय. हे बघा, एवढे आम्ही सगळे होतो मंडळी. चालतं जवळ तर आलेलो, तरी पण अर्धा तास लागतो चालायला. हे बघा, तर आता आम्ही मेन गेटच्या मधून एंट्री करणार आहोत. श्री चौराई देवी मंदिर. हे बघा, हा एक मंदिराची घंटा वाजवत आहे, देवांना जागे करत आहे. तर आम्ही एंट्री केलेली आहोत मंदिरामध्ये. देवीचं मंदिर आहे. हे बघा, संध्याकाळचं वातावरण आहे. आरती झालेली होती, त्यानंतर आम्ही जस्ट पोचलेलो होतो. तर लोक लाईनीमध्ये दर्शनासाठी सगळे थांबलेत. हे बघा, काय सुंदर दृश्य वाटतंय. मंदिरातून पूर्ण डोंगर बघा, एकदम खाली कशा दऱ्या वगैरे दिसतात. मंदिरामधून खालून दिसणारा परिसर तळेगावचा. हे बघा, किती सुंदर दिसतंय. पुढचे रोड, बिल्डिंग. संध्याकाळचं वातावरण आहे, त्याच्यामुळे अजूनच सुंदर वाटतंय. हे बघा, लोक दर्शनासाठी थांबले होते. आमचं पण दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. एवढी गर्दी नव्हती, तरी पण व्यवस्थित झालेलं आहे. दर्शन करून प्रसाद घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळ झाली होती. वरती डोंगरावर त्यामुळे उजेड असतो, पण खाली गेल्यानंतर थोडा काळा पडतो. आवेग नैतिक त्यांच्या गप्पा मारतात, पर्सनल गप्पा. काही कसं जायचं, उतरायचं. आम्हाला जसे बघितले तसे काही पायाला सुटले. हे बघा, झाले दर्शन चांगलं झालं होतं.